भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा चंद्र सूर्य आहे तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे ना ते कुणीही घालवू शकत नाही, एवढंच माझं म्हणणं आहे. हां, आणि सर्व धर्माच्या वतीने आणि सर्वांच्या समाजाच्या वतीने निषेध करतो. आपण पाहता सरकारने रिपोर्ट केला. आज वडगाव निंबाळकरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे. हा कडकडीत बंद कशासाठी पाळलेला आहे? त्या ठिकाणी समाजाचे काही नागरिक उपस्थित ग्रामस्थ उपस्थित त्यांच्याकडे आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, काय वडगाव निंबाळकर बंद पाळला आहे, कारण काय? कारण म्हणजे भाजपची मस्ती, सत्तेतली मस्ती आणि मस्तीतलं सत्ता. जे वक्तव्य अमित शहाने संसदेत केलं ते अतिशय निंदनीय आहे. त्या अमित शहाची तेवढी पत नाही आहे की जेणेकरून तो बाबासाहेबांबद्दल बोलू शकतो. तसेच बीडच्या मठाजोग गावात संतोष देशमुख या सरपंचावरती जो निर्गुण हल्ला करून त्या सरपंचाचा खून करण्यात आला, हे देखील सत्तेतली मस्ती आणि मस्तीतली सत्ता ही भाजपचीच आहे. आणि दुसरं, परभणीत संविधान शिल्पाची एका समाजकंटकाकडनं विटंबना करण्यात आली. त्याला ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्याला मनोरुग्ण ठरवून त्याला सोडून देण्यात आलं. त्यानंतर झालेल्या आंदोलनात आंबेडकरी समाजातील एका तरुणास अटक केल्यानंतर त्या तरुणाचा MCR होऊन MCR नंतर जेलमध्ये मृत्यू झाला. तो मृत्यू देखील लाभण्यात आला. तसंच संतोष देशमुखच्या खुनाचे आरोपी देखील अद्यापपर्यंत मोकाट आहेत. व जो भाजपचा मास्टर माइंड आहे, सर्वोच्च नेता आहे अमित शहा, त्याला आलेली सत्तेची मस्ती उतरवण्यासाठी आज वडगाव निंबाळकर येथे सर्व समाजांनी एकत्रित मिळून जो निषेध केला त्याला मी पाठिंबा देत आहे. आज वडगाव निंबाळकरमध्ये ठिकाणी एक मुलगी आहे, तिचं काय बोलणं आहे, तिचं काय म्हणणं आहे त्या अमित शहा यांनी घाण्याचा प्रकार करून राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलण्याची त्याची काहीही एक लायकी नाहीये. तर आज वडगाव निंबाळकरमधील सर्व समाज बांधवांनी हा मोर्चा काढलेला आहे, निश्चित केलेला आहे. वडगाव निंबाळकरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे. या निमित्त या ठिकाणी काय आहेत करून त्यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत. कशासाठी बंद केलं काय? आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अमित शहा यांनी बेतनाचं वक्तव्य केलं आहे. तसेच परभणीतील घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील राज्यघटनेची एका व्यक्तीने विटंबना केली आहे. तसेच वडार समाजातील भीमसैनिक सूर्यवंशी यांचे पोलीस प्रशासन काळात त्यांच्या ताब्यात असताना त्यांचा हार्ट अटॅक दाखवून मृत्युमुखी पडले आहे. त्या पोलीस प्रशासन जे कोणी असतील त्यावेळेस अधिकारी त्यांच्या कठोर कारवाई व्हावी या संदर्भात. तसेच बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण अशी हत्या झालेली आहे आणि त्या घटनेतील मुख्य आरोपी अजूनही फरार आहेत. त्या घटनेतील मुख्य आरोपी जे आहेत त्यांच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून त्यांना कठोर अशी कारवाई होऊन पुन्हा असे कोणीही कृत्य करू नये या संदर्भात आम्ही सर्व वडगाव निंबाळकरमधील ग्रामस्थ यांनी कडकडीत असा बंद पुकारलेला आहे. मला 12 वाजेपर्यंत बंद आहे. हा सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत सर्व ग्रामस्थांनी कडकडीत असा बंद पुकारून सर्वांनी त्या सर्व घटनेचा निषेध करून पाठिंबा दिलेला आहे. आणि आपल्या समाजाच्या माध्यमातून त्या मनुवृत्ती व्यक्ती ऐकून जे भारतीय संविधानाचा तिरस्कार करतात त्यांना एकच सांगू इच्छितो की भारतीय संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या एका विशिष्ट जातीपुरते लिहिलेले नसून ते पूर्ण भारतीय लोकांसाठी लिहिलेले आहे. त्याच्यात फक्त आरक्षण हा मुद्दाच नसून आपले हक्क, आपले न्याय, आपला अधिकार, आपले कर्तव्य हे सगळं बाबासाहेबांनी दिलेलं आहे. आपल्या जन्मापासून आपण मृत्यूपर्यंत सगळे अधिकारी कर्तव्य संविधानात आहे. त्यामुळे आपल्या सर्वांच्या माध्यमातून एकच विनंती आहे की संविधानाचा हा प्रत्येकाने मान मर्यादा राखली पाहिजे. आणि देशातील सर्वोच्च ग्रंथ सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा मान्य केले आहे भारतीय संविधान हेच आहे. त्यामुळे
तुमच्या माध्यमातून सर्वांना सांगतो की आपण त्या संविधानाच्या रक्षणासाठी सर्व कार्यकर्त्या बांधवांनी महिलांनी जो प्रत्येक भारतीय आहे त्यांना अभिमान आहे भारतीय होण्याचा, त्या सगळ्यांनी संविधान रक्षणासाठी एकजूट झालं पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे नागरिक म्हणून गावात काय तुम्ही निश्चित होणार आहे? कसं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असं वक्तव्य करणं हे अमित शहाला म्हणजे त्याची लायकीसुद्धा नाही आणि त्यांनी असलं वक्तव्य नव्हतं करायला पाहिजे, हे असं माझं म्हणणं आहे. आणि हे जे चाललेलं आहे ना संविधान हे करायचं बंद करायचं काय करायचं हे त्यांचं ते काम नाही. त्यांनी ह्या गोष्टीमध्ये कसंच लक्ष घालू नये अमित शहा यांनी. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही नोंदवलं तुम्ही वडगावकरांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, संविधानाचा. वडगाव निंबाळकरमध्ये आज बंद कडकड बंद पाळलाय, कशासाठी पाळलाय, काय आहे तुमचं काय म्हणणं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संसदेमध्ये अमित शहाने अपमानच केला आणि वक्तव्य करून चुकीच्या वक्तव्य बोलून त्यांनी आम्हाला येटीच धरलं. त्याच्यामुळे आम्ही हा वडगावकरांनी आणि जनतेने असा बंद पाळला आणि हा खरं वडगावचा निंबाळकरचा बंद हा आपण सुनील जाधव आपण शासनापर्यंत पोहोचवावा अशी आपण आपल्या पत्रकाराच्या माध्यमातून कुठपर्यंत आमचा आवाज गेला पाहिजे ही अशी व्यवस्था करावी अशी आमची तुम्हाला विनंती. म्हणूनच आम्ही बंद आणि ग्रामस्थांनी पण तेवढंच प्रतिसाद आम्हाला सगळ्यांना की बाबा बंदला चांगलं प्रतिसाद देऊन त्यांनी आम्हाला सहकार्य केलं की सगळेच घटक सगळे समाज एकत्र येऊन हा बंद वडगाव लिंबाळकरमध्ये केला. त्याबद्दल मी वडगावकरांचे धन्यवाद मानतो आणि पत्रकार सुनील जाधव यांचंही धन्यवाद. धन्यवाद.